महत्त्वाची घडामोड सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात केंद्रीय पथकाकडून पाहणी केली जाते। मोहोळ तालुक्यातील शिवणी गावात नुकसानाची पाहणी हे केंद्रीय पथक करते। उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे गावात तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ गावातही पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे। तीन दृश्य आपण पाहतोय। मोहोळ तालुक्यातल्या शिवणी गावात या पथकानं पाहणी केली आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातल्या तिर्हे गावात सुद्धा नुकसानाचा आढावा घेतलाय। तर दुसरीकडे दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या वडकबाळ गावात सुद्धा या पथकानं जे नुकसान झालेलं आहे त्याची माहिती घेतली आहे। तर अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याची माहिती घेण्यासाठी हे केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी हे केंद्रीय पथक राज्यात आलंय। तर सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी रात्री पाहणी केली। केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। केंद्रीय पथक शेतकऱ्यांना मदत देईल असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मला वाटतं त्यांच्याकडे असेल ना यंत्रणा, थोडे काळोखात जाऊन ते तसेच पाहणी करून येणार आहेत। आता त्यांचा रिपोर्ट आल्यावर त्यांनी पाहणी केली खरी की खोटी येईल आपल्यासमोर, पण लगेच आपण निगेटिव्ह अर्थानं पाहण्याची गरज नाही। पथक आलंय, त्यांनी मदत द्यावी आणि देतील अशी आपण पॉझिटिव्ह अपेक्षा करूया।